हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही माहीतच असाल. फ्रेंड्स, केस गळणे ही अनेकांची समस्या आहे. वाढते वय, मानसिक ताण, हार्मोनचे असंतुलन, पोषक तत्वांची कमतरता, हवेतील प्रदूषण आणि इतर काही शारीरिक आजार ही केस गळतीची मुख्य कारणे आहेत. केस गळणे ही एक सामान्य शारीरिक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये जुने केस गळतात आणि त्या जागी नवीन केस येतात. ज्या प्रमाणात जुने केस गळलेले आहेत, त्या प्रमाणात जेव्हा नवीन केस येत नाहीत, तेव्हा ती एक समस्या बनते. अशा केस गळतीची परिणती बहुतेक वेळा टक्कल पडण्यामध्ये होते. याला अँड्रोजेनेटिक अलोपेशिया असे म्हणतात. बऱ्याच वेळा आपण केस गळण्याकडे जास्त लक्ष देत नाही, कारण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण जेव्हा जास्त प्रमाणात केस गळतात, टक्कल दिसते, केस पातळ होतात, तेव्हा आपल्याला याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि या समस्येवर योग्य तो उपाय करणं सुद्धा गरजेचं आहे. आपले अतिप्रमाणात गळणारे केस आपल्या सौंदर्यामध्ये बाधा आणतात. केस गळणे, केस पातळ होणे, टक्कल पडणे अशा कारणांमुळे बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांचा जो आत्मविश्वास आहे तो कमी होतो. मग या केस गळण्याच्या समस्येवर कोणते घरगुती उपाय करता येतील आणि कोणती ट्रीटमेंट घेता येईल असे प्रश्न या लोकांना भेडसावतात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केस गळतीवर काही रामबाण उपाय सांगणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला कोणती ट्रीटमेंट घेता येईल हे पण समजून सांगणार आहे. म्हणून माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बिलकुल व्हिडिओ सोडून जाऊ नका. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. नारळाचे तेल केस गळती थांबवण्यासाठी अतिशय गुणकारी आहे. जर केसांना नारळाच्या तेलाने मसाज केला तर प्रथिनांची क्षती रोखली जाते. तसेच केस मऊ आणि सतेज होण्यास मदत होते. नारळाचे दूध डोक्यावर चोळल्यानेही असेच चांगले परिणाम दिसून येतात. दुसरे आहे, केसांना कांद्याचा रस लावला तर केसांची जी वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने होते. पर्यायाने टक्कल कमी होण्यास मदत होते. तिसरं आहे, मेथी वाटून तिची पाण्यात पेस्ट केली आणि ती जर केसांना लावली तर केस गळणं कमी होतात. चौथा आहे, बीट आणि मेहंदी पावडर यांची पेस्ट बनवून ती जर केसांना लावली तर त्याने सुद्धा केस गळणे कमी होतात. पाचवं आहे, कोरफड केसांचं गळणं थांबवण्यासाठी अतिशय परिणामकारक आहे. कोरफडीचा गर केसांना लावल्यास केसांची गळती थांबते आणि वाढ होण्यास मदत होते आणि केस मऊ आणि मजबूत होतात. सहावं आहे, आवल्याची पावडर आणि लिंबाचा रस केसांना लावल्यास केसांची जी गळती आहे ती कमी होते आणि केस चमकदार होतात. सातवं आहे, रोजमेरीचा तेल केसांना लावल्यास केसांचं गळणं कमी होतं. आठवं आहे, शरीरातील लोहाचे प्रमाण कमी असल्यास केस गळतीची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे जर तुम्हाला केस गळण्याची समस्या असेल तर शक्यतो तुमच्या आहारामध्ये जास्तीत जास्त लोहयुक्त पदार्थ ऍड करा. केस गळणे कमी करण्यासाठी केसांची व्यवस्थित निगा राखणे गरजेचे आहे. जर तुम्हाला केसांचं सौंदर्य वाढवायचं असेल तर रेग्युलर केसांना तेलाने मसाज करा, रेग्युलर केस धुवा. त्याचबरोबर केसांवर कोणतेही रासायनिक पदार्थ अप्लाय करू नका. नियमित व्यायाम आणि योग्य आहार यामुळे हार्मोनचे संतुलन राखण्यास मदत होते. यामुळे केस आणि त्वचा यांचे आरोग्य उत्तम राहते. जर टक्कल पडण्याचं कारण हे अनुवंशिक असेल मग त्याच्यावर घरगुती उपाय आणि ट्रीटमेंटचा जास्त परिणाम होणार नाही. इतर कारणांमुळे उद्भवणाऱ्या केसांच्या समस्यांवर मात्र मी दिलेले घरगुती उपाय खूप चांगल्या प्रकारे काम करतील. जर घरगुती उपाय करून पण तुमची केस गळण्याची समस्या सुटत नसेल मग तुम्ही नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्या. आता मी तुम्हाला केस गळतीच्या समस्यांवर घेतल्या जाणाऱ्या ट्रीटमेंट बद्दल सांगणार आहे. मिझोथेरपी हा केस गळतीच्या समस्येवर एक उत्तम उपाय आहे, ज्यामध्ये डोक्यावरील त्वचेला जीवनसत्वांचा पुरवठा केला जातो आणि ते ती रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे केस गळणे थांबते आणि केसांच्या वाढीस मदत होते. दुसरा आहे, रिझोनेरा ॲक्टिवा ही केस गळती थांबवण्यासाठी एक नवीन उपचार पद्धती आहे. मूलपेशी वाढीचे घटक आणि प्रोगेनिटॉर सेल्स डोक्याच्या त्वचेमध्ये घातले जातात. केसांच्या वाढीसाठी या उपचारांचा चांगला उपयोग होतो. तिसरा आहे, प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी. या उपचारामध्ये रक्तातील प्लेटलेट रिच प्लाझ्मा तो काढून घेऊन डोक्यावरील टक्कल पडलेल्या भागाच्या त्वचेमध्ये घातला जातो, ज्यामुळे केस वाढण्यास पर्यायाने टक्कल कमी होण्यास मदत होते. चौथा आहे, नॅनो फॅट ग्राफ्टिंग. या उपचार पद्धतीमध्ये स्वतःच्या चरबीच्या पेशींवर प्रक्रिया करून त्या डोक्याच्या त्वचेमध्ये घातल्या जातात. पाचवा आहे, लो लेवल लेझर लाईट थेरपी. हा देखील केस गळणे कमी करण्यासाठी एक उत्तम उपाय ठरतो. अनुवंशिक कारणाने पडलेली टक्कल सुद्धा या उपचाराने कमी करता येते आणि हा उपचार केल्यास केसांची घनता वाढते. त्यानंतर शेवटचा आहे, केसांचे प्रत्यारोपण. हा वाढत जाणाऱ्या टक्कलवरचा एक उत्तम उपाय आहे. या पद्धतीमध्ये एका भागावरून केस काढून टक्कल पडलेल्या भागावर त्याचे रोपण केले जाते. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये मी जी माहिती तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत, रिलेटिव्हसोबत शेअर करा. आणि जाता जाता माझ्या व्हिडिओला लाईक करायला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.
बाय.